एक लोहगाव 11 ची आघाडीची जोडी नक्कीच जी पोहोचताना आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती अगदी आपण पाहतोय प्रतीक खानवे सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. गाव स्तराच्या क्रिकेटच्या स्पर्धेला कित्येक अर्धशतक असतील या प्रतीक खानवेच्या नावावरती. अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती उभा आहे. दुसऱ्या बाजूला एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाची ख्याती आहे धनराज खानवे. अगदी आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती तर पहिलं षटक शुभम गीते. हे नाव देखील टेनिस विश्वाला नौखं नाहीये. मतदारसंघातील खेळाडू असला तरी अनेक क्रिकेटच्या स्पर्धा बाहेर जाऊन सद्यस्थितीला गाजवतोय. युवा टॅलेंटेड प्लेयर अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती आहे शुभम गीतेची. अगदी आपण पाहतोय सज्ज होईल. समोर आहे प्रतीक खानवे. 6 ओव्हरची मॅच. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. डॉट आहे निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू प्रस्तुत केलाय शुभम गीते यांनी. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये. मैदानाच्या आतमध्ये शुभमचा हा फुलटॉस चेंडू. अगदी आपण पाहतोय सूर मारला होता. धूर देखील उडालाय परंतु शतरक्षकाच्या हातात चेंडू सापडताना पाहायला मिळत नाही. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय चेंडू चेक केला जाईल. चेंडूची हाईट. तिसरे पंच अजय आवळे सर. अजय आवळे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. अगदी आपण पाहतोय निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. अजय आवळे सर. आले आले सर आले. तर निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल आणि निर्णय येतोय नो बॉल. बिमर चेंडू. अगदी आपण पाहतोय नो म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 2 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनराज खानवे एक तडाकेबाज, एक स्फोटक, एक आक्रमक फलंदाज म्हणून नक्कीच ओळख. स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज आहे शुभम गीते. कित्येक वेळेला हा सामना आपण पाहिलेला आहे. धनराज खानवे विरुद्ध शुभम गीते, शुभम गीते विरुद्ध धनराज खानवे. पुन्हा एकदा या दोन खेळाडूंची गाठ आमने सामने पडताना पाहायला मिळते. शुभम गीते सज्ज होते. समोर आहे धनराज खानवे. डॉट बॉल नक्कीच त्या ठिकाणी असेल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला स्कोर नक्की सेट करण्याचा प्रयत्न असेल लोहगाव 11 टीमचा. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आणि ही झुंज चांगली रंगताना पाहायला मिळेल. 6 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न एका बाजूला निश्चितपणे राहील. पहिल्या 2 षटकात आक्रमणाचा प्रयत्न राहील आणि पहा काय फटका खेळलाय. परफेक्ट गॅप आहे. चेंडू सुसाट वेगात सीधा सीमारेषेच्या बाहेर. धनराज खानवेच्या बॅट मधून सनसनीत चौका. चेंडू पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय चौकारासाठी 6 रन ऑन स्कोर बोर्ड. अगदी आपण पाहतो आहे शुभम गीतेवरती केलं गेलेलं आक्रमण. लोहगाव 11 मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना फ्रंट फुटवरती आला. ऑन साइडच्या दिशेला दिशा दिली आहे. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू सुसाट वेगात सीमा पार. बॅक टू बॅक 4 रन.
धावफलक जाऊन पोहोचतंय 2 अंकांमध्ये 10 धावा धावफलकावरती. 3 चेंडू 8 वरती धनराज. 2 लागोपाठचे सनसनी चौकार. एक कव्हरच्या दिशेला नक्कीच खेळ आहे, ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहिले की दिशा दिली आणि गॅप मधून हा चौकार मात्र वसूल केला धनराज यांनी. 10 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना शुभम गीते मारा करण्यासाठी सज्ज. या दरम्यान अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय, सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते स्कोर कार्ड 11 वरती पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. रणनीती आखली जाते, रणनीती आखली जाणार आहे. खूप महत्वाची मॅच, सुपर 8चा थरार चालू झालाय. या अगोदरची मॅच देखील रंगतदार आपण पाहिली. पाहिजे प्रतीक कानवे स्ट्राइक एंड वरती. हा चेंडू जर पाहिला तर मात्र फॉलो थ्रू मध्येच सुरेख क्षेत्ररक्षण जे केले गेले. अगदी या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र बिनबाद 11 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ असेल शेष शिल्लक बाकी. षटक क्रमांक दुसरं टाकलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतोय नारायण चौधरी. पहिल्या षटकात 11 धावा शुभम गीते यांनी खर्च केल्या. पाहायचंय नारायण चौधरी कशा प्रकारची कामगिरी करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. धनराज स्ट्राइक एंड वरती. पारंपरिक विरोधक पुन्हा एकदा आमने सामने. मैत्रीचे संबंध असले तरी मैदानाच्या आतमध्ये मित्रत्व बाजूला ठेवून प्रत्येक जण प्रत्येकाचा पराभव करण्यासाठी सज्ज असतो. हे क्रिकेट आहे. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ही लढत देखील रंगतदार होईल. समोर आहे धनराज खानवे स्ट्राइक एंड वरती. गोलंदाजी मार्कवरती नारायण चौधरी सज्ज होईल. ओ फुलरलेनचा चेंडू होता, भिरकावून दिलाय ऑन साइडच्या दिशेला. लॉंग ऑन बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, उत्तुंग गगनभेदी प्रीमिंड सिक्सर. धनराज खानवेच्या बॅट मधून एक गगनचुंबी षटकार येताना जो पाहायला मिळतोय. धावफलक देखील प्रचंड वेगाने वाहताना पाहायला मिळतंय. 17 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. नारायण चौधरी वरती केलं गेलेलं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. जसंही षटक क्रमांक दुसरं चालू होतंय, एक मोठा ब्लास्ट धनराज खानवेच्या बॅट मधून आपल्याला जो पाहायला मिळतोय. 5 चेंडू 14 वरती खेळतोय. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत खेळलाय. पाहायचंय कमबॅक करणार का नारायण चौधरी. मारा करण्यासाठी नारायण सज्ज. अगोदरच फ्रंट फुट वरती त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतो आहे वाईड बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 18 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. नारायण गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 6 षटकांची लढत आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण. काय प्रभावशाली क्षेत्ररक्षण आहे. चेंडू निसटला असता तर सीधा सीमारेषा पार केली असती. त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षक शुभम गीते तैनात आहे. चांगला अष्टपैलू तो प्रस्तुत केले दिवसभरात. ती गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल आणि आता क्षेत्ररक्षण प्रभावशाली शुभम गीतेचा आपण पाहतोय. या दरम्यान पॉइंटच्या दिशेला टिपलाय झेल. धनराज खानवेचा संपलाय खेळ. पहिल्या विकेटचं पतन. लोहगाव 11 संघाला लागलेला पहिला धक्का. पाहायला मिळाली आणि एक सुरेख झेल झालाय. धनराज खांडवे बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आत.
याच विकेटची प्रतीक्षा होती धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी टीमला. टीम हाडेल आपण पाहतोय, टीम मीटिंग नक्कीच आपण पाहतोय. क्षणाक्षणाला रणनीती नक्कीच आखली जाईल. आणि या मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर अमोल पवार पोहोचताना आपण पाहतोय. अनेक स्पर्धा या फलंदाजांना देखील गाजवलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. लोहगाव 11 संघासाठी पाहायचंय की कशा प्रकारची कामगिरी करतात. एक स्फोटक फलंदाज म्हणून अमोल पवार सरांची देखील ओळख आहे. मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज, तयार. नारायण चौधरी 3 चेंडू आतापर्यंत टाकले, 7 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. दर्शक मोठ्या संख्येनं मात्र सामन्यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग तुम्ही पाहतायत, आनंद घेत आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. हा चेंडू अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा खेळलाय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू फीड केला जाईल. त्या ठिकाणी 2 धावा अतिशय चपळाईनं पळून पूर्ण केल्या गेल्यात. स्कोर कार्ड या 2 धावांच्या साहाय्याने पुढे जाऊन मात्र पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा आहे स्कोर कार्ड वरती 20. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना अमोल पवार 1 चेंडू 2 वरती. प्रतीक कानवे 3 चेंडू खेळला, 1 धावेवरती आहे. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. रिव्हर्स साठी ट्राय केलाय परंतु असफल ठरताना आपण पाहतोय. स्कोर कार्ड 20 वरती स्थिर. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं मार्गस्थ असताना नारायण चौधरी यांनी देखील चांगली गोलंदाजी नक्कीच केली. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळाली या षटकामध्ये. धनराज कानवे सारखा तडाखेबाज फलंदाज परतताना आपल्याला जो पाहायला मिळाला. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल म्हणून पंच इशारा करताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. लोहगाव 11 विरुद्ध धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी यांच्यातील झुंज आहे, यांच्यातील लढाई आहे, यांच्यातील क्रिकेट द्वंद्व आपण पाहतोय. रंगतदार लढतींनी आजचा दिवस नक्कीच पार पाडताना जो पाहायला मिळतोय. ओ स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती धाव कोणती मिळणार नाहीये. एक यशस्वी षटक म्हणून या षटकाकडे पाहता येईल. या षटकात खर्च केला एकूण धावा 10. धनराज खानवेची एक महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळाली या षटकामध्ये. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा लोहगाव 11 संघाच्या धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहे. तिसरं षटक पाहायचंय की कुणाला गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केले जाते. षटक क्रमांक 3 टाकलं जाईल आणि गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पलांडे सज्ज होताना जे पाहायला मिळत आहेत. चांगलं प्रदर्शन प्रवीण पलांडे यांचं राहिले आणि अष्टपैलुत्व दिवसभरात त्यांनी देखील सिद्ध केले. पण ती गोलंदाजी असेल ती फलंदाजी असेल लाजबाब राहिलेली आहे. ओव्हर क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज. प्रतीक खानवे देखील एक स्फोटक आक्रमक फलंदाज आहे. मी सांगितलं की लोहगाव या ठिकाणी ज्यावेळेस गाव स्तरावरच्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात अनेक अर्धशतक प्रतीक यांच्या नावावरती आहेत. सज्ज आहे इन ऍक्शन नक्कीच आपण पाहतोय. आणि हा मुकाबला जर पाहिला तरी मैदानाच्या आतमध्ये मिडॉनच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 22 धावा धावफलकावरती. कित्येक वेळेला हे प्लेयर्स एका टीम मध्ये नक्कीच खेळलेले आहेत. आज परस्परांच्या विरोधात आणि बेस्ट वर्सेस बेस्ट क्रिकेट नगरी धानोरी आणि क्रिकेट नगरी लोहगाव यांच्यातील ही मॅच अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. लोहगाव 11 विरुद्ध धानोरी स्पोर्ट क्लब. 2 संघ आमने सामने. प्रवीण पलांडे मारा करण्यासाठी सज्ज. समोर आहेत अमोल पवार. अगदी आपण पाहतोय
दूरवरचे षटकार खेळण्यासाठी माहीर मानलं जातं अमोल पवार यांना देखील. स्ट्राईक एंडवरती उभे आहेत. लेग स्टिकच्या जास्तीत बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे, खराब आहे, स्वेर आहे. अवांतर एक धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 23 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण पलांडेचं हे षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना या दरम्यान अतिशय दूरवरचा गगनभेदी उत्तुंग षटकार त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय. 6 धावा अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये जाऊन चेंडू पडलाय. अर्थात हा षटकार आपण पाहतोय आणि या षटकाराबरोबर स्कोर कार्ड वरती या धावफलक आपण पाहतोय 29 धावा. अमोल पवार स्ट्राईक एंड वरती दूरवरचे षटकार खेळण्यासाठी मी सांगितलं माहीर मानलं जातं आणि हा चेंडू आता मात्र थोडासा दूर ठेवलाय बॅट पासून. प्रवीण पलांडे एक हुशार आणि चाणक्य गोलंदाज म्हणून नक्कीच ओळख आहे. या अगोदर दिवसभराच्या सत्रात आपण गोलंदाजी त्यांची पाहिलेली आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे फाईन लेगच्या दिशेला ॲरेक्शनचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र या सिंगल बरोबर जाऊन पोहोचेल 30 वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 6 षटकांची लढत. लोहगाव 11 विरुद्ध धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी यांच्यातील ही लढत क्रिकेटचे रसिक पाहतायत, अनुभवतायत, आनंद घेत आहेत. हा फटका ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. धाव फलकावरची धावा 31 धावा. हे षटक देखील अप्रतिम अगदी आपण पाहतोय. 5 चेंडू टाकलेत, 9 धावा खर्च केल्यात. कोणत्या प्रकारचा विकेट खेळू द्यायचा नाही हा प्रयत्न. एक षटकार निश्चित येताना आपण पाहिला, परंतु त्यानंतर प्रवीण पलांडे यांनी केलेलं कमबॅक अगदी आपण पाहतो आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न होता आणि याच बरोबर बॅटची कडा लागली. एक झेल झालाय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. अमोल पवार बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर अमित खांदवे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतो आहे. ही देखील एक जोडगोळी आहे. अमित खांदवे आणि प्रतीक खांदवे अर्थात बंटी खांदवे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. हे 2 फलंदाज आता उर्वरित 3 षटकांमध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. नारायण यांनी टाकलेली गोलंदाजी. एक षटक टाकलं, 10 धावा खर्च केला, एक विकेट घेतली. प्रवीण पलांडे एक षटक टाकलं, 9 धावा खर्च केला, एक विकेट घेतली. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 3 षटकात एक संमिश्र क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजांना देखील शानदार कामगिरी केली, फलंदाजांना देखील चांगली फलंदाजी प्रस्तुत केली. अगदी आपण पाहतोय 18 चेंडूत 31 बनवल्यात. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष. आणि या गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एक देत गोलंदाज नारायण चौधरी. पाहिजे की या षटकात नारायण कामगिरी कशा प्रकारे करतोय. समोर आहे प्रतीक खांदवे. या दरम्यान हा चेंडू अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. असं सूर गवसताना पाहायला मिळत नाही या प्रतीक यांना. दूरवरचे षटकार निश्चितपणे ठोकले जातात प्रतीक कडून. आज थोडासा अगदी आपण पाहतोय 6 चेंडू खेळलाय, 3 वरती खेळतोय. हा फटका लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळेल. बॅकअपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. पहिल्या प्रयत्नात
चेंडू त्या ठिकाणी अडवला गेला नाही. बॅकअपला क्षेत्ररक्षक होता, चेंडू अडवला गेला. धावफलक जर पाहिलं तर मात्र 33. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक चौथं या ठिकाणी मार्गस्थ असताना नारायण चौधरी 2 चेंडू चांगले टाकलेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटची काढा लागतीये त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय चित्याची चापळाई त्या ठिकाणी सिंगल पूर्ण केली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रतीक खानवे आणि अमित खानवे या 2 फलंदाजांच्या दरम्यान अगदी आपण पाहतोय. धावा घेतल्या जातील त्या 2. धावफलक जर पाहिलं तर पोहोचतंय 35 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे 35 रन ऑन स्कोर बोर्ड. नारायण चौधरी मारा करण्यासाठी सज्ज आहे बॉलिंग ट्रॅक वरती. फ्रंट वरती अगोदरच आले होते अगदी आपण पाहतोय, परंतु थोडासा मिस टाइम फटका. या चेंडूवरती फक्त सिंगल मिळेल प्रतीक यांना. धावफलक जाऊन पोहोचेल 36 वरती. हुशार आणि चाणाक्ष गोलंदाज आहेत नारायण. अगदी आपण पाहतोय कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू द्यायचा नाही. हा इरादा, हा निश्चय, हा प्रयत्न आणि सक्सेस आतापर्यंत नक्कीच झालाय. अमित खानवे हे देखील नाव टेनिस विश्वाला नौखं नाहीये. एक आक्रमक फलंदाज म्हणून नक्कीच ख्याती आहे अमित यांची देखील. बॅटची काढा लागलीये. यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतो आहे आणि मिळतोय नशिबाचा चौकार. 4 रन. 40 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 40 रन ऑन स्कोर बोर्ड. षटक चौथं मार्गस्थ आहे. लढत तुम्ही पाहतायत लोहगाव 11 विरुद्ध धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल, तयार होईल. हा चेंडू थोडीशी उसळी येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा रन, एक अवांतर धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते. 41 धावा धाव फलकावरती अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. समोर आहे अमित. या दरम्यान या फटक्यात ताकद पाहायला मिळाली, शक्ती पाहायला मिळाली, पॉवर पाहायला मिळाली. अमित खानवेच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. 6 धावा. खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. चांगलं कॉम्बिनेशन 2 फलंदाजांमध्ये डिस्कस करताना पाहायला मिळत आहे, चर्चा करताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि धावा देखील वसूल केल्या 2 विकेट गेल्यानंतर. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय अमित आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक टाकलं जाईल आता 5वं. प्रवीण पलांडे पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज. सातत्यानं सरावात असणारे खेळाडू आमने सामने आहेत. धानोरी स्पोर्ट क्लब धानोरीच्या बाबतीत सांगायचं झालं तर पाठीमागची काही वर्ष जर पाहिले तर अनेक ठिकाणी विजेतेपद या टीमनं मिळवलेलं आहे. सातत्यानं अनेक ठिकाणी संघ देखील उतरवले जात आहेत. दरम्यान अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. मिडॉनच्या दिशेला चेंडू. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 48. 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक 5वं मार्गस्थ असताना. प्रवीण पलांडे षटक 5वं टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतोय.
क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्या ठिकाणी वारंवार जी बदलवली जाते. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. प्रवीण चेंडूवरती येतोय, चेंडू फीड करतोय. कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. 3 चेंडू 10 वरती. अमित खानवेग नाबाद आहे स्ट्राईक एंड वरती. या अगोदरच्या षटकात एक दूरवरचा षटकार ठोकला होता, नेत्रदीपक षटकार. पुन्हा एकदा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळेल. सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 49 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. 5वं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करते. कशा प्रकारची रणनीती शेवटपर्यंत आखली जाईल. मैदानाच्या आतमध्ये या दिवसभर 2 सामने खेळून दोन्ही सामने जिंकलेले आहेत. या मॅच मध्ये कशा प्रकारची रणनीती आखणार धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये एक चांगला स्कोर आतापर्यंत सेट केलाय लोहगाव 11 टीमनं. 49 धावा आहेत. षटक 5वं मार्गस्थ असताना चांगली फायटिंग होईल, चांगला मुकाबला शेवटपर्यंत क्रिकेट रसिकांना जो पाहायला मिळेल. हा फटका अप्परकटचा अगदी आपण पाहतो आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती या यष्ट्या उडवल्यात. भरत दादा टिंगरे अगदी आपण पाहतोय. निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर टीव्ही अंपायर कार्यरत आहेत. अजय आवळे सर अगदी आपण पाहतोय. निर्णय आपल्यापर्यंत येईल. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरा आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे आधारस्तंभ सन्माननीय युवा नेते विशाल भाऊ टिंगरे. तिसऱ्या पर्वामध्ये अगदी आपण पाहतोय केलेलं पदार्पण. तिसराच दिवस आज संपन्न होतोय. कॉलबॅकच्या लढती देखील दिवसभर अतिशय रंगतदार क्रिकेट रसिकांनी पाहिल्या. सुपर 8 ची ही दुसरी मॅच. डिसिजन इज पेंडिंग आणि निर्णय येतोय नॉट आउट. धावा जर पाहिल्या स्कोर कार्ड वरती या 51 धावा धावफलकावरती. षटक 5वं मार्गस्थ असताना प्रतीक खानवे हा फटका अगदी आपण पाहतोय. स्वतः प्रवीण चेंडूच्या खाली झेल टिपलाय. प्रतीक होईल बाद. विकेटचं होईल पतन. महत्वपूर्ण विकेट 51 वरती लागलेला तिसरा धक्का. पाच ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. लोहगाव 11 बनवल्या गेल्यात 51. शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल आणि न्यू बॅटर गणेश खानवे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 51 धावा. फायटिंग स्कोर तर उभारला गेला, परंतु दिवसभराच्या सत्रात अगदी आपण पाहिलं धानोरी स्पोर्ट क्लब जबरदस्त कामगिरी राहिली फलंदाजीच्या बाबतीत. त्या टीमच्या समोर एक चांगलं टार्गेट नक्कीच सेट करावं लागेल आणि शेवटचे 6 चेंडू नक्कीच शिल्लक आहेत. पाहिजे या 6 चेंडूमध्ये कितपत धावसंख्या उभारली जाते लोहगाव 11 टीमच्या वतीनं. 51 झाल्यात. अखेरचं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय सार्थक वाळके. या गोलंदाजानं देखील जबरदस्त प्रदर्शन केले. दोनही मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी प्रस्तुत केली होती सार्थक वाळके यांनी. शेवटचं षटक त्यांच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. समोर आहे अमित खानवे.
हा ट्रॅकर होता, थोडासा मिस टाइम, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. 3 शतरक्षक जवळजवळ चेंडूवरती येताना आपल्याला जे पाहायला मिळाले. 2 धावा घेतल्या जातील. धावफलक जर पाहिलं तर 53 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमित स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाज मार्गस्थ होतोय. हा चेंडू जर पाहिला तर मात्र वाईड आहे, खराब आहे. अवांतर 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलक जाऊन पोहोचतंय 54 वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अखेरचं षटक मार्गस्थ आहे. या षटकात प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावसंख्या वसूल करण्याचा, परंतु दुसऱ्या बाजूला सार्थक वाळके दिवसभराच्या सत्रात जबरदस्त प्रदर्शन नक्कीच राहिलेलं आहे. दोन्ही टीम समान ताकदीच्या, त्यामुळे चांगली झुंज शेवटपर्यंत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा फटका अगदी आपण पाहतोय. शुभम गीते हाताला झालेली दुखापत, परंतु जखमा बाजूला ठेवल्यात आणि एक अप्रतिम झेल टिपलाय त्या ठिकाणी. अमित खानबेग परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. 54 वरती या चौथा धक्का लागताना पाहायला मिळतोय लोहगाव 11 टीमला. सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये होताना जो पाहायला मिळतोय न्यू बॅटर प्रसन्न देसाई मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. सायंकाळचं सत्र नक्कीच चालू झाले आणि प्रेक्षकांनी देखील फार मोठी गर्दी नक्कीच या क्रीडांगणावरती जी केलेली आहे. सर्व प्रेक्षक राजाचं वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 मध्ये या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सचिनदादा खानवे, सन्माननीय असलमभाई खान, सन्माननीय भरतदादा टिंगरे यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. 3रा दिवस संपन्न होतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचा. उद्या देखील लढती रंगताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील सकाळच्या सत्रापासून. हा फटका अगदी आपण पाहतो आहे स्वतः परत दादा चेंडूवरती अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडूनं दिशा थोडीशी बदलली. एके पोहोचली कौशल यांच्या हातात. धावफलक जर पाहिलं तर मात्र 56 वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अखेरच्या तर निर्णय जातोय 3ऱ्या पंचांकडे. अगदी आपण पाहतोय एष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी आणि या धावबाजसाठी निर्णय जाईल 3ऱ्या पंचांकडे. सफळाई नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाली कौशल यांची. निर्णय जातोय 3ऱ्या पंचांकडे. निर्णय येतोय नॉट आउट. फलंदाज असेल सुरक्षित. धावफलकावरती धाबा 56. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक शेष बाकी. मारा करण्यासाठी सार्थक वाळके पुन्हा एकदा सज्ज. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात. लॉग ओव्हर मध्ये अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अगोदरच्या 2 मॅच मध्ये देखील तारण करता नक्कीच ठरला होता सार्थक वाळके. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी. अगदी उलट्या दिशेला चेंडूला नक्कीच जे खेळून काढले. रिवर्सचा फटका त्या ठिकाणी मात्र जो खेळून काढलाय अगदी आपण पाहतोय, परंतु फक्त सिंगल मिळेल या चेंडूवरती आणि धावफलक जाऊन पोहोचेल 57 वरती. षटका 6 मार्गस्थ असतात. लोहगाव 11 विरुद्ध धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी यांच्यातील झुंज आपण पाहतोय. यांच्यातील महत्वपूर्ण मॅच सुपर 8 ची ही महत्वपूर्ण मॅच जारी आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, हवा ही फायर. चेंडू जातोय सिरा सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार, 6 धावा. स्कोर कार्ड मूव ऑन 63. 63 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय.
मैदानाच्या आतमध्ये या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न सक्सेस झालाय गणेश. अगदी आपण पाहतोय जसं पोहोचला स्ट्राईक एंड वरती एक उत्तुंग षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. काही चेंडू अजूनही शेष असतील, शिल्लक असतील, बाकी असतील मैदानाच्या आतमध्ये. टाइम लिमिट आहे, वेळ कृपया दरम्यान सार्थक वाळके हा ट्रॅकर होता त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतो आहे धावबाची संधी यष्ट्या उडवल्यात, विकेटचं होईल पतन. आपण पाहतोय एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळते. पहिल्या सत्रातील खेळ या ठिकाणी संपलाय. 63 बनवल्या गेल्यात आणि या टार्गेट आपण पाहतोय 64 धावांचं समोर ठेवलंय. धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी या टीमला जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. सार्थक वाळके एक षटक टाकलं, 12 धावा खर्च केल्या, एक विकेट घेतली. प्रवीण पलांडे यांची गोलंदाजी लाजबाब राहिली. 2 षटकं टाकली, 13 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. मैदानाच्या आतमध्ये लोहगाव 11 सर्वप्रथम फलंदाजी करत असताना 63 बनवल्या आणि या टार्गेट समोर ठेवले 64 धावांचं. मैदानाच्या आतमध्ये धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी ही टीम आता फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. एक टीम येते नाही, दुसरी टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये लोहगाव 11. हॅलो, मैदानावरती सराव नका करू, खेळपट्टीवरती सराव, बाजूला सराव करा. त्याला बॅट्समन आपल्याला विनंती आहे, बॅट्समन मैदानाचा ताबा घ्या. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 आपण या ठिकाणी पाहतोय. चला, सलामीची जोडी पोहोचणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा तीच सुपरस्टार जोडी, युवा टॅलेंटेड खेळाडू शुभम गीते आणि दुसऱ्या बाजूला इनफॉर्म बॅट्समन तडाखेबाज फलंदाज, खऱ्या अर्थानं ऑफ साइडचा कव्हरचा बादशाह भरत दादा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. टार्गेट असेल 64 धावांचं आणि या 64 धावा पूर्ण होतील का हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया. खेड तालुक्याचा एक सुमधुर आवाज उत्तम सावंत सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, स्वागत असेल.
36 चेंडूमध्ये बनवल्या गेल्या 63 आणि विजयासाठी बनवायच्या 64 धावा. दुसऱ्या डावाला इथे आपण पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळते. आपण सगळेच जण पाहत आहे वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025चं तिसरं पर्व इथे आपण पाहिलं तर संपन्न होताना पाहायला मिळते. स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ युवा नेते विशालभाऊ टिंगरे, स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सचिनदादा खांदवे, असलमबाई खान, भरतदादा टिंगरे यांच्या स्वप्नातून आणि कष्टातून सत्तेमध्ये उतरलेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम क्रमांक 1,11,000, द्वितीय क्रमांक 75,000, तृतीय क्रमांक 51,000, चतुर्थ क्रमांक 51,000. मॅन ऑफ द सिरीजला एक स्पोर्ट्स सायकल, सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट्स सायकल, सर्वोत्कृष्ट फलंदाज यासाठी देखील एक स्पोर्ट्स सायकल आहे. तर 1 ते 4 क्रमांकांना भव्य दिव्य ट्रॉफीज आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक बक्षिसांसाठी देखील आपण पाहिलं तर काही ट्रॉफीज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय आणि त्या सगळ्या ट्रॉफींच्या सौजन्य शिवसेना विभाग प्रमुख वडगाव शहरी मतदारसंघ शांताराम आबा खलसे आबांच्या वतीनं ट्रॉफींचं सौजन्य आपण पाहतोय. सामना सुरू होते. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 36 चेंडू बनवायच्या 64 धावा. सुपर 8चा थरार आपण पाहतोय. पहिला ग्रुप 5 मैदान ते सुरू आहे. 1-3-5-7 पहिला चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात, फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं मैदान उघडले. भरतदादा टिंगरे, शुभम गीते ही जोडी आपण पाहिले तर बॅटिंगसाठी पाहायला मिळते. पहिलं षटक करतायत अमोल पवार. एक चेंडू टाकलाय, एक धाव इथे खर्च करताना पाहायला मिळत आहेत. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल. प्रत्येक संघाचा प्रयत्न एकच असेल की पहिला विजय मिळवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असेल. यावेळीचा चेंडू होता अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, धाव येईल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. इस्टर्नच्या पाठीमागे अरविंद शुक्ला आपण पाहतोय. द ग्रेट लिचन क्रिकेटर, गेली कित्येक वर्षे टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतात. वयाच्या 40च्या पलीकडे गेलेत परंतु क्रिकेट अजूनही रक्तात संचारताना पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, फटका चांगला आहे, चुकी होते. झेल मैदान ते सुटताना पाहायला मिळतोय. कॅच तिथे आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. संघनायक कॅप्टन पाहायला मिळत आहेत आशिष भाऊ खांदवे. झेल एक सोपा होता. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस जितो मॅचेस. अवघड झेल सोपेकर आणि सामने जिंका, परंतु चुका मैदान ती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 3 धावा. प्रत्येक चेंडूवरती एक सिंगल येते. ती चेंडू 61 धावा. प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे येतोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. चांगलं कमबॅक इथे मैदान ते केलं जाते. कित्येक वेळा एका टीममध्ये खेळताना पाहिले. आज एकमेकांच्या समोर आहेत. शुभम गीते, अमोल पवार एकमेकांच्या समोर आहेत. गोलंदाज टू फलंदाज. यावेळीचा चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पॅडल स्वीपचा प्रयत्न केला जातोय. अमोल पवार या गोलंदाजाच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात नाही. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येईल. या षटकात फार संयमी सुरुवात पाहायला मिळते. शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहतोय. दोन्ही बॅटरने सावध पवित्र घेतलाय. आक्रमकता पाहायला मिळणार नाही. एकही मोठा फटका आला नाही. 5 चेंडू 4 धावा. यावेळीचा चेंडू खेळलाय, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण तितकंच ताकदवान आहे. अडवलं जाईल चेंडू तोपर्यंत एक सिंगल येईल. राहुल खांदवे आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण करतायत तोपर्यंत एक धाव. पहिल्या क्रमांकाचे षटक संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी 5 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक संपले. 5 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू होते आणि दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी चला विनंती आहे थोडी घाई करा. लोहगाव 11
इतका वेळ आपल्याकडे नाही. वेळ फार महत्त्वाचा आहे. सामना वेळेत पूर्ण होणं बंधनकारक आहे. त्यामुळे थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. अमित खांदवे की अरविंद शुक्ला इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 करतील. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. P1 P2 देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल पवार यांचं पहिलं षटक आपण पाहिलं, त्यामध्ये 3 धावा आल्या, 2 धावा एक्स्ट्राच्या आल्या. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 5 धावा. विजयासाठी बनवायच्या 30 चेंडू 59 धावा. 59 रन टू विन 30 बॉल, 30 चेंडू 59. समीकरण बदलतंय, गणित गुणोत्तर प्रमाण चित्र सातत्यानं बदलतंय आणि सामना देखील इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. सुपर 8चा पहिला गट आपण पाहतोय, तर सुपर 8चा दुसरा गट उद्या आपल्याला पाहायला मिळेल. 2 गटात 8 टीम आपल्याला विभागताना पाहायला मिळत आहेत. सुपर 8चा पहिला ग्रुप, सुपर 8चा दुसरा ग्रुप. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं समोर फेकून दिलाय. भरत दादा टिंगरेंच्या बॅटमधून येतोय डी फॉर डेंजरस षटकार. वरती अरविंद शुक्ला या गोलंदाजाचं केला ते भव्य दिव्य स्वागत. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. 29 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2, धावफलक 11, बिनबाद 11 धावा. अरविंद शुक्ला वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक करतायत. दुसरं षटक आपण पाहतोय अरविंद शुक्लाकडनं केला ते. पहिल्या चेंडूत एक षटकार आलाय. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल आपण पाहतोय. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. P1 P2 भरतदादा टिंगरे यांच्यासाठी 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन जवळ तैनात आहे. इथे देखील आपण पाहिलं तर फटका फसलाय. झेल मात्र होऊ शकत नाही. 1-2 टप्पे घेत धावा येतात. स्कोर कार्ड त्याने धावफलकोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. 2 धावा येतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल धावफलकोती बनवल्या गेल्यात. तेरा धावा धावफलकोती आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. अरविंद शुक्ला इथे देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेताना पाहायला मिळते. विकेट किपरकडे जातोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 2 चेंडूवरती 8 धावा आल्यानंतर चांगलं कमबॅक आपण पाहिलं तर केलं जाते. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 13 रन 13 धावा त्या मात्र धावफलक आहेत. धानोरी स्पोर्ट्स क्लब संघ धावांचा पाठलाग करतोय. एक डीप एक्स्ट्रा कव्हर इथे आपल्याला पाहायला मिळतं. एक डीप मिड विकेट देखील आपण पाहतोय. बाउंड्री लाईन होती. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात तोपर्यंत एक सिंगल. चेंडू अडवताना आपण पाहतोय धनराज खांदवे. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. आकडे बदलतात. क्षेत्ररक्षणात सातत्यानं छोटे छोटे फेरबदल देखील पाहायला मिळतात. लोहगाव 11 टीमकडनं प्रतीक खांदवे आज इन ॲक्शन आपण पाहतोय. मला वाटते पहिल्या दिवशी लीग पद्धतीनं ज्यावेळेस सामने चालले त्यावेळेस प्रतीक यांची अनुपस्थिती होती. परंतु आज एक चांगला संच, एक चांगला सेट इथे घेऊन उतरलेत कॅप्टन आशिष भाऊ खांदवे. 14 धावा धावफलकोती. षटक क्रमांक 2. इथे मात्र खेळलाय फटका. गॅप मोठा. ललित दूरवरती चेंडू मात्र चाल सीमा पार. आउटफील्ड वेगवान. चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल धावफलकोती 18 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. अरविंद शुक्ला यांच्या या षटकात आल्या 13 धावा. पहिले षटक आपण पाहिलं फक्त 5 धावा आल्या. या षटकात 13 धावा. षटक क्रमांक 2 अरविंद टू शुभम. चांगला चेंडू होता. वाडी स्ट्रॉंग अप. एक टप्पा घेत सीमा पार. सरळ बॅटने समोर टोकलाय. जबरदस्त तडाखा. शुभम गीते ऑन फायर. चेंडू मात्र चाल सीमा पार. सलग दुसरा 2 इन रो.
एका पाठोपाठ एक चौकार. 22 रन 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. पहिल्या षटकात फक्त 5 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये 17 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी 22 धावा. अमोल पवार यांचं षटक आपण पाहिलं, फार कमी धावा आल्या, अचूकता होती, योग्य टप्पा होता, चांगली लेंथ होती, 5 धावा आल्या आणि बॅटरने देखील संयम दाखवला. एकेरी दुहेरी धावा घेत स्ट्राईक रोटेट केला, परंतु षटक क्रमांक 2 वरती प्रचंड मोठं आक्रमण, प्रचंड मोठा हल्ला प्रति हल्ला तो देखील आपण इथे मैदानात पाहिलाय. भरत टिंगरे 7 चेंडू 12 धावा. शुभम गीते 5 चेंडू 8 धावा. भरत दादा टिंगरे यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, तर शुभम गीते यांच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहतोय. ललित चौधरीला देखील आपण पाहिलं तर या टीममध्ये सातत्यानं आपण पाहतोय. फिरकीचा जादूगार आहे. इन स्विंग आउट स्विंग चेंडू करतो, चेंडूला वळण देतो, चेंडूला कट करतो. आणि इथे देखील आपण पाहिलं तर आज भरतदादा टिंगरे यांच्यासमोर ललित चौधरीची जादू चालेल का ते देखील आपण पाहणार आहोत. एकाच टीममध्ये खेळतात, कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे, एका संघातून खेळलेत, आज मात्र एकमेकांच्या समोर आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की ज्यावेळेस प्रतिष्ठा पाण्याला लागतात ना, त्यावेळेस काही खेळाडू एकमेकांच्या समोर आमने सामने ते कित्येक वेळा पाहायला मिळतात. आज देखील आपण इथे तेच पाहतोय. 2 षटकं संपलीत, 22 धावा. ललित चौधरी टू भरतदादा टिंगरे 24 चेंडू 42. पहिला चेंडू फेकून दिलाय, रिव्हर्स स्विच इट. भरतदादा टिंगरे यांच्या बॅटमधून जाईल गगनभेदी, गगनचुंबी षटकार. तिसऱ्या क्रमांकाचे षटक सुरू झाले आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले. मी सुरुवातीला सांगितलं ज्यावेळेस एका टीममध्ये खेळाडू खेळतात, एका संघात खेळाडू खेळतात, त्यामुळे एकमेकांचे कमकुवत दुवे एकमेकांना माहिती आहेत. पुन्हा एकदा सलग दुसरा 2 in row, एका पाठोपाठ एक बिग हिट, 6 रन षटकार. 34 धावा धावपल होत आहेत. 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. विजयाचं समीकरण बदललंय. 22 चेंडू आणि बनवायच्या 30 धावा. मॅच इज ऑन. जबरदस्त बॅटिंग. 9 चेंडू 24, 3 षटकार भरतदादा टिंगरेंच्या बॅटमधून आपण पाहतोय. ललित चौधरीवरती प्रचंड मोठं आक्रमण. संदीप भाऊ कांबळे यांच्याकडनं 1000 रुपये लागोपाठच्या 3 षटकारांना होते आणि इथे चेंडू खेळलाय, कव्हर पॉइंट, एक सिंगल, एक धावेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपलकोती बनवलं जात आहेत. 35 रन 35 धावा धावपलकोती आहेत. तिसरं षटक सुरू आहे. 21 चेंडू 29 धावांची गरज आहे. 29 रन 21 बॉल. 21 चेंडू आणि 29 धावा त्या मात्र अजूनही विजयासाठी बनवायच्यात. धावफलक 35. धानोरी स्पोर्ट्स क्लबचा संघ आपण पाहतोय, धावांचा पाठलाग करतोय. युवा नेते विशाल भाऊ टिंगरे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहिलं तर फटका खेळलाय शुभम गीतेच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात, तोपर्यंत एक सिंगल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक 36 धावा. षटक क्रमांक 3. शेवटचे 2 चेंडू देखील आपण या षटकातील पाहतोय. ललितने 4 चेंडू टाकले, 14 धावा खर्च केल्यात. भरतदादा टिंगरे समोर आता गोलंदाज आपण पाहतोय. फिरकीचा जादूगार ललित चौधरी. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं समोर. भरतदादा टिंगरे यांच्या बॅटमधून येतोय टी फॉर डेंजरस, तडाखेबंद षटकार. फार मोठं आक्रमण आपण पाहिलं तर ललित चौधरीच्या गोलंदाजीवरती. 5 चेंडू मध्ये आल्यात 20 धावा. भरतदादा टिंगरे 11 चेंडू 31 धावा. 4 मोठे षटकार, 4 मोठे फटके इथे आपण बॅटमधून पाहतोय. टीमची संख्या 42, 42 धावा धावपल होत आहेत. समीकरण बदलते. 19 चेंडू
आणि बनवायच्या 22 धावा. पहिल्या षटकात फक्त 5 धावा, त्यानंतरच्या षटकात 17 धावा, या षटकात 20 धावा, एक चेंडू मात्र बाकी आहे. 42 रन. बॅकफुट होती, ज्या चेंडू मात्र केलाय. टिप कव्हरला एक सुंदर फटका आपण पाहतोय. चेंडू अडवलाय, फेकी केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहतोय टेक्नॉलॉजीचा वापर. तिसऱ्या पंचांकडे मागणी. फेकी सुरेख होती. आशिष भाऊ खांदवे डीप कव्हरला होते, तिथून चेंडू फेकला अमोल पवार यांच्या हातात आणि तिथून आपण पाहिलं तर विकेट येईल का ते देखील आपण पाहणार आहोत. रनआउट असेल की नसेल, तिसरे पंच अजय आवळे सर टेक्नॉलॉजीच्या आधारे चेक करतील आणि काय निर्णय येईल ते देखील आपण पाहणार आहोत. तिसऱ्या षटकात प्रचंड मोठ्या धावा आल्यात, धावांचा पाऊस पडलाय, धावा देखील प्रचंड मोठ्या आपण पाहिल्यात. 3 षटकार आलेत, 2 सिंगल आली. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा असतील की नसतील. फलंदाज नॉट आउट, 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल धावपलकोती बनवले जात आहेत. 44 धावा. षटक क्रमांक 3 मैदान संपेल. धावफलक 44. शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्यात 20 धावा. 20 रन टू विन 18 बॉल. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आपण पाहतोय. शुभम गीते, भरतदादा टिंगरे या जोडीनं पहिल्या विकेटसाठी प्रचंड मोठी भागीदारी इथे मात्र केली. गोलंदाज अमित खांदवे. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 4थं सुरू होतंय. अमोल पवार यांचं एक षटक आपण पाहिलं, अरविंद शुक्ला यांचं एक षटक आपण पाहिलं, ललित चौधरीचं एक षटक आपण पाहिलं. तर षटक क्रमांक 4 अमित. पहिला चेंडू होता, फटका खेळलाय, बराचसा काय चेंडू हवेत होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, चेंडू अडवताना होता छोट्या छोट्या चुका आणि तोपर्यंत धावा येतात 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक 46. विजयासाठी बनवायच्या 17 चेंडू 18 धावा. सतरा चेंडू आणि 18 धावा. यावेळीचा चेंडू होता, जबरदस्त फटका. शुभम गीते काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र जाईल फाईन लेगच्या डोक्यावरतून. दिलस्कूपचा सुंदर चौकार. 4 धावा. संघाचा अर्धशतक पूर्ण. टीमची 50 धावा 4थ्या षटकात पूर्ण करते टीम. युवा नेते विशाल भाऊ टिंगरे यांच्या मालकीचा संघ धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी. चंद्रकांत भाऊ खांदवे पाटील यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. लोहगाव 11 प्रथमतः बॅटिंग करताना खूप चांगली बॅटिंग केली, परंतु गोलंदाजीतून काही धावा आल्या आणि तिथे आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग सुरू आहे. 16 चेंडू 14 धावा. यावेळीचा चेंडू होता बिग हिट. शुभम गीते ऑन फायर. एक टप्पा घेत चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 2 चौकार बॅक टू बॅक शुभम गीते खेळतोय. टीमची संख्या 54. विजयासाठी 15 चेंडू 10 धावा. शेवटचे 15 चेंडू आणि 10 धावांची गरज. मेक माय ट्रिप धानोरी. पहिल्या मॅच मधील पराभूत संघाने या सामन्यातील पराभूत टीम या 2 संघात पुढील सामना तो देखील आपण पाहणार आहोत. पुढील मॅच ती देखील पाहायला मिळेल. यावेळीचा चेंडू होता बॅटचे टॉप एज आणि तिथे चेंडू वळण घेईल तोपर्यंत धावा येत आहेत, आकडे बदलत आहेत. एक सिंगल. धावफलक 55. षटक क्रमांक 4. विजयाचं समीकरण शेवटचे 14 चेंडू आणि बनवायच्या 9 धावा. चौदा चेंडू 9. इथे देखील आपण पाहिलं तर फटका खेळला, बराचसा काय चेंडू हवेत. टिपला झेल. आशिष भाऊ कांदवे टिपतात झेल. विकेट सोईल पतन. भरतदादा टिंगरे 13 चेंडू 33 धावांची खेळी करत आउट. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहतोय. एक गडी बाद 55 धावा.
कौशल टिंगरे आता बॅटिंगसाठी येत आहेत. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर विजयासाठी धावा. 13 चेंडू 9 बनवल्या जातील का आणि रोखल्या जातील ते देखील आपण इथे पाहणार आहोत. 9 धावांची गरज. 13 चेंडू आपण पाहिले तर बाकी आहे, परंतु 13 चेंडू 33 धावांची खेळी भरतदादा टिंगरेंच्या बॅटमधून आपण पाहतोय. डगआउटमध्ये केला ते टाळ्यांचा कडकडाट, खेळीचं केला ते प्रचंड मोठं तोंड भरून कौतुक, कारण का जबरदस्त सुरुवातीच्या काही षटकांमध्ये आपण पाहिली. 1 गडी बाद 55, विजयाचं समीकरण 13 चेंडू बनवायच्या 9 धावा. सामना देखील आपण पाहतोय 2 ताकदवान संघात. सुपर 8चा हा पहिला ग्रुप आहे. 2 टीम खेळत आहेत. मॅच क्रमांक 2 सुपर 8च्या पहिल्या ग्रुपमधील आणि सामना येऊन ठेपलाय 13 चेंडू 9 धावा. यावेळीचा चेंडूता बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो मैदानावरती. काही धावा येत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावपलक होती. आकडे देखील आपल्याला इथे बदलताना पाहायला मिळत आहेत. पहिला ग्रुप आपण पाहिलं तर सुपर 8चा आपण पाहतोय. दुसरा ग्रुप देखील उद्या आपण पाहणार आहोत. त्या ग्रुपमध्ये देखील राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब, आरएम ग्रुप खराडी, SK नोमान स्पोर्ट्स क्लब आणि इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब या 4 टीम त्या ग्रुपमध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर आजच्या पहिल्या ग्रुपमध्ये राहिलेल्या मॅचेस उद्या सकाळच्या सत्रात होणार आहे आणि दुपारच्या सत्रात सुपर 8चा ग्रुप बी तो देखील आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. तरी अतिशय ताकदवान लढती आपण पाहणार आहोत. त्यामुळे सुपर 8चा दुसरा ग्रुप तो देखील प्रचंड ताकदवान तो देखील आपण पाहणार आहोत. पहिल्या ग्रुपमध्ये आपण पाहिलं तर मेक माय ट्रिप धानोरी, वडगाव शेरी 11, लोहगाव 11, धानोरी स्पोर्ट्स धानोरी या 4 टीम आपण पाहतोय. रिव्हरचा प्रयत्न होता तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. आकडे बदलत आहेत. लेगबायची धाव 57, 1 गडी बाद. शेवटचे 11 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. अमोल पवार वैयक्तिक दुसरं, संघासाठी 5वं षटक. यावेळीचा चेंडूता सरळ बॅटनं खेळलाय. चेंडू मात्र अडवलाय. डीप मिडविकेटला एक सुंदर क्षेत्ररक्षण. तिथे आपण पाहिलं तर ललित चेंडू अडवतोय तोपर्यंत काही धावा येत आहेत. एक सिंगल, एका धावेच्या मदतीनं धावफलक 58. शेवटचे 10 चेंडू बनवायच्या 6 धावा. यावेळीचा चेंडूता कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूवरती अडवला चाल फेकी करेल तोपर्यंत धावा येतात प्रचंड मोठ्या प्रमाणात. प्रचंड मोठी धावपळ. 1 2 3 चौथ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 4 धावा त्या मात्र पळून केल्यात पूर्ण. अमोल पवार या मॅचमध्ये चुरशीने लढतात, परंतु इतर खेळाडू छोट्या छोट्या चुका करतात आणि संघ इथे आपण पाहिलं तर थोडंसं पिछेडवरती पाहायला मिळतोय. 9 चेंडू 2 धावांची गरज. 9 चेंडू 2. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल. 8 चेंडू आणि बनवायच्या 2 धावा. 64 धावांचा पाठलाग केला होते. 62 बनवलात. फक्त 2 धावांची गरज, ती मात्र विजयासाठी. हळुवारपणे केलाय. ड्राईव्ह केलाय तोपर्यंत एक सिंगल येईल. स्कोर इज लेवल. सामना बरोबरीत. मॅच टाय. एका धावेची गरज संघाला विजयासाठी. 7 चेंडू 1 धाव. एका धावेची गरज मात्र विजयासाठी. शेवटचे 7 चेंडू. चांगला चेंडूचा फटका खेळला धनराज खांदवेच्या टोक्यावरतून. चेंडू मात्र सीमा पार. सामना जिंकेल धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत संघ लोहगाव 11 आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. विनंती असेल मेक माय ट्रिप धानोरी लोहगाव 11 या दोन्ही टीमला उद्या ठीक सकाळी 8:45 वाजताचं रिपोर्टिंग आहे. 9 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल आणि पहिली मॅच असेल
मेक माय ट्रिप धानोरी विरुद्ध लोहगाव 11 या दोन संघात असेल उद्या सकाळची पहिली मॅच.